संपूर्ण भारतासाठी भारतीयांसाठी मोठी आणि काहीशी दिलासादायक बातमी, कारण भारतीय जहाजे ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकणार आहेत। भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनद्वारे चर्चा झाली। भारतीय जहाजे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडतील, एस जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे। तर जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा महत्त्वपूर्ण दिलासा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक। ढगे सर, अत्यंत दिलासादायक बातमी आहे। कशा प्रकारे या बातमीमुळे किंवा ही जी माहिती आता समोर येते त्यामुळे भारतावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे? अर्थात हे सकारात्मकच असतील। नक्कीच विक्रांत, ज्या प्रकारची ही घटना आहे आणि ज्या प्रकारची बातमी ही एक प्रकारे दिलासा देणारी आहे, कारण आपल्याला माहित आहे की मागच्या 13 दिवस हा पश्चिम आशियामधला जो संघर्ष आहे त्याचा विपरीत परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर, जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढण्यावर होतोय। आणि भारतासारखा देश जो 85% अधिक आपली तेलाची गरज ही आयातीच्या माध्यमातून भागवतो, त्यातल्या त्यात साधारणतः 50% आपली गरज जी आहे ती पश्चिम आशियाई देशांमधूनच आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असते। आणि ही सगळी गोष्ट असताना मागच्या ऑलमोस्ट 2 आठवड्यांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री हे अरब राष्ट्रांशी, त्याचबरोबर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतायत, प्रधानमंत्र्यांनी सुद्धा चर्चा केली आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी येणं की आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून भारताच्या या मालवाहू जहाजा भारताकडे त्या ठिकाणी येऊ शकतील। म्हणजेच तेलाचा पुरवठा, LNGचा पुरवठा, LPGचा पुरवठा आणि बाकी पण मालवाहू जहाजा जे आहेत त्या ठिकाणी येऊ शकतील। अशा प्रकारचं हे सगळं गणित आपल्या समोर त्या ठिकाणी येताना दिसतंय। माझ्या मते स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा आणि भारताच्या डिप्लोमसीचा हा विजय। भारताने एक प्रकारे तसं जर पाहिलं तर न्यूट्रल भूमिका घेतली। इराण पण आपला मित्र आहे, इस्रायल, अमेरिकाही आपले मित्र आहेत आणि चर्चेच्या माध्यमातून भारतानं आपलं हित यातून साधलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। सर, एक थोडा राजकारणाकडे जाणारा प्रश्न आहे, पण हा विचारावा लागेल। विरोधकांकडून सुरुवातीला टीका करण्यात येत होती की इराणचे खामेनेई यांचा मृत्यू झाला, भारताकडून शोक सुरुवातीला व्यक्त करण्यात आला नाही वगैरे वगैरे। असं सगळं असताना इराणनं आता हा निर्णय घेतलेला आहे की भारताची जहाजं ते सामुद्रधुनीतून, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार आहेत। विरोधकांच्या टीकेकडे, आता तेव्हा केलेल्या टीकेकडे कसं पाहायचं सर? मुळातच माझ्या मते म्हणजे विरोधकांचं काम आहे टीका करणं, जे सरकारचं धोरण आहे त्यातल्या उणिवा त्या ठिकाणी शोधणं। पण मला स्पष्टपणे वाटतं की मुळात आपलं हित, भारताचं हित हे सर्वतोपरी त्या ठिकाणी असावं। कोण मित्र कोण दुश्मन हे जास्त महत्वाचं नाही। आणि तसंही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक साधं सुद्धा प्रिन्सिपल त्या ठिकाणी असतं, देर आर नो परमनंट फ्रेंड्स, देर आर नो परमनंट एनिमीज, देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट। मग आपला इंटरेस्ट, आपलं हित लक्षात घेता ज्यावेळेस गरज वाटली त्यावेळेस आपण इराणशी चर्चा केली, ज्यावेळेस गरज वाटली त्यावेळेस आपण इस्रायलशी त्या ठिकाणी चर्चा केली। आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेच्या पटलावर त्या ठिकाणी सांगितलं नाही की या पश्चिम आशियाच्या संघर्षामध्ये आमची 3 महत्वाची तत्व आहेत। एक, तिथे राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता, 2, आमची ऊर्जा सुरक्षितता आणि 3, डायलॉग आणि डिप्लोमसी। आणि याच 3 तत्वांच्या आधारावर जर आम्ही चर्चा करून आमच्या ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न जर सॉल्व्ह करत असेल तर माझ्या मते विरोधकांना सुद्धा जे आहे यामध्ये चिंता करण्यासारखं किंवा टीका करण्यासारखं काही आज घडीला नसावं। बरं, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी।